2008 मधील रेल्वे भरती प्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता सबळ पुराव्याअभावी राज ठाकरेंच्या निर्दोष सुटकेचा ठाणे सत्र न्यायालयाचा निर्णय। आंदोलनादरम्यान राज ठाकरेंवर चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप होता। आजची केस सगळ्यात मोठी होती। या केसमधून राज ठाकरेंची मुक्तता झाली। मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। अस्वलाच्या अंगावरचा एक केस कमी झाल्याची राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिल्याची अविनाश जाधव यांची माहिती। ही सगळ्यात मोठी केस होती। यात सन्माननीय राजसाहेबांना अरेस्ट झाली होती। 2008ला ज्या काही देशभरात घटना घडल्या त्याचं मुख्य जी केस होती ती आज ही केस होती आणि त्यातून सन्माननीय राजसाहेबांची आज मुक्तता झाली। खाली येताना साहेबांचं एकच वाक्य होतं की अस्वलाच्या अंगावरचं एक केस कमी झालं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराज नेत्यांसोबत 3 दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांची बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार उपस्थित होते। राष्ट्रीय कार्यकारिणीत बदल करण्याबाबत बैठकीत एकमत। विश्वसनीय सूत्रांची माहिती। शिवसेनेनं विधान परिषदेच्या 5 जागांवर दावा केलाय। नाशिक, परभणी, ठाणे, संभाजीनगर, यवतमाळ जागा लढवण्यावर शिवसेना आग्रही। पक्षाची ताकद असल्यानं सगळ्या जागा लढवण्याची शिवसेनेची इच्छा। रायगडच्या जागेवरही शिवसेनेचा डोळा। लवकरच महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय होणार। विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच। निवडणुकीवेळी शिवसेना एकसंध होती, मात्र आता भाजपचाही दावा। शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र दराळे, गटनेते अजय बोरस्ते यांच्यासह आमदार सुहास कांदेंच्या पत्नीचं नावही चर्चेत। भाजपकडून गणेश गीते, निलेश बोरा यांची नावं चर्चेत। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी भाजपमध्ये हालचालींना वेग। माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता। शिवसेनेचे अकोल्यातील माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांचे अमरावती दौरे। आमदार रवी राणा यांचे भाऊ सुनील राणा निवडणुकीसाठी इच्छुक। ही निवडणूक जी आहे ही कोट्याधीश उमेदवार आणि लखपती मतदार अशी होत आहे। नेहमीच तशी ती होते। काँग्रेसने पुन्हा एकदा माधवगडिया प्रयोग करू नये, इथे सक्षम, श्रीमंत, गर्भश्रीमंत असा उमेदवार दिला तरच तो प्रवीण पोटेंच्या बरोबरीनं कुठंतरी काहीतरी काम करू शकेल, मतं घेऊ शकेल। धाराशिवमध्ये विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची रस्सीखेच। उमेदवारीसाठी इच्छुक मुंबईमध्ये तळ ठोकून। काँग्रेसचे माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाण, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य व्यंकटराव गुंड यांची नेतृत्वाला साथ। माजी मंत्री बसवराज पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णींच्या नावाची चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर श्रीकांत शिंदेंचा रेल्वे प्रवास। वंदे भारतनं ठाणे ते नाशिक रेल्वे प्रवास। चांदवड, नांदगाव, मनमाड, मालेगावचा विधानसभा निहाय आढावा घेणार। काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा सतेज पाटील यांची निवड। तर कोल्हापूर शहराध्यक्ष म्हणून प्रवीण केसरकर यांना संधी। माजी शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांना डच्चू। दक्षिण रायगड काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर यांची नियुक्ती। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीनं अनेक नियुक्त्या। भंडाऱ्यात ओबीसींकडून जनगणनेला विरोध। जनगणनेत ओबीसींच्या स्वतंत्र रकानाच्या मागणीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे मैदानावर। मोहाडी तहसीलदारांना निवेदन देत स्वतंत्र ओबीसी रकान्याची मागणी केली। डिजिटल जनगणनेच्या जाचकटींमुळे शिक्षकांची दमछाक। अवघ्या 4 कुटुंबांच्या जनगणनेसाठी शिक्षकांच्या गोदापात्रातून तराफ्यानं प्रवास। छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर तालुक्यातील कानडगाव शिवारातला हा प्रसंग। सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीचा धुमाकूळ। डिजिटल सटार मुवमेंट जेनझीमध्ये कमालीची ट्रेंडिंग। कॉकरोच जनता पार्टीचे इंस्टाग्रामवर सध्या बरेच फॉलोअर्स आहेत। इन्स्टावरती भाजपचे 87 लाख फॉलोअर्स। कॉकरोच जनता पार्टीनं भाजपलाही मागे टाकलं। महाराष्ट्रातील अभिजित दिपके या तरुणाकडून पक्षाची स्थापना। कॉकरोच जनता पार्टी आंदोलन मोठं होणार, देशाचं राजकारण बदलणार। संस्थापक अभिजित दिपके यांचे एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह वक्तव्य। दबाव आला तरी मागे न हटण्याच्या भूमिकेवर ठाम। आपल्या देशात काय चाललंय हे असं कुठल्याच लोकतांत्रिक देशात नाही झालं पाहिजे। जगातली कुठलीच डेमोक्रेसी अशी नाही चालत।
आपल्या इथं काहीतरी जगावेगळंच होऊ लागलं, जिथं निवडणुकीचा अर्थ काय असतो किंवा डेमोक्रेसीचा अर्थ काय असतो. वोटर्स गव्हर्नमेंट निवड करतात, बरोबर. आपल्या इथं काय होतंय, गव्हर्नमेंट डिसाईड करतीये, गव्हर्नमेंट सिलेक्ट करते की वोट कोण करणार. आपल्या इथं उलटी डेमोक्रेसीचं एकदम उलट चालू आहे आपल्या इथं. हे कधीपर्यंत चालणार. मुंबईमध्ये आज राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार. एल निनोच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होणार. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, जलसंपदा मंत्री इतर बैठकीला उपस्थित राहणार. मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगतच्या गरीबनगरमध्ये बुलडोझर कारवाईचा तिसरा दिवस. उर्वरित 40% अनधिकृत बांधकाम पाडण्याचं काम सुरू. आजपासून आणखी 2 दिवस कारवाई सुरू राहणार. तोडक कारवाईची ड्रोन दृश्य कैद. मुंबईतील वांद्र्यामध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई दरम्यान दगडफेक करणारे 15 जण अटकेत. दगडफेकीमध्ये काल 3 पोलीस कर्मचारी जखमी. दगडफेक करणाऱ्यांची ओळख पोलीस पटवत लवकरच कायदेशीर कारवाई करणार. वांद्र्यातील गरीबनगर दगडफेकी प्रकरणी आज गृहराज्यमंत्री योगेश कदम पत्रकारांशी बोलण्याची शक्यता. दगडफेकीनंतर खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आमदार वरुण सरदेसाईंची चौकशीची मागणी. पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून 1 दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला. अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या सगळ्या विभाग प्रमुखांना सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर नायर यांनी निर्णय घेतलाय. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये महापुरुषांचा पुतळा काढण्यावरून तणाव. पुतळा काढण्याची प्रशासनानं तयारी सुरू केली, त्याविरोधात टाकळीभान गावामध्ये तणाव. प्रशासनाविरोधात ग्रामस्थ एकवटले. वरळीतील बीडीडीमध्ये राहणाऱ्या पात्र 827 रहिवाशांना घरांचं वितरण पत्र देणार. बीडीडीतील चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पूर्ण झालेल्या इमारत क्रमांक 1 मधील रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाईल. 500 स्क्वेअर फुटांचं घर म्हाडाकडून रहिवाशांना दिलं जातं. सरकारी रुग्णालयातील परिचारकांचं आज राज्यभर आंदोलन. परिचारिका संवर्गाच्या प्रशासकीय बदलीच्या विरोधात आक्रमक भूमिका. संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील सगळ्या परिचारिका आंदोलनात सहभागी. सहा जून रोजी तुळजाभवानी मंदिरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा. तुळजाभवानीच्या सिंहासन पूजेवेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चांदीच्या मूर्तीस अभिषेक घालावा. भवानी तलवारीची अलंकार पूजा करावी. मराठा क्रांती मोर्चाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. तुळजाभवानी मंदिरातील सगळे प्रकारचे रेफरेल दर्शन पास बंद. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थांना आदेश काढले. मंदिर संस्थांच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांनी आदेश काढले. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात सुट्ट्या पैशांचा तुटवडा. 1 कोटी रुपयांची सुट्टे पैसे व्यापाऱ्यांना उपलब्ध करावेत. पंढरपूर व्यापारी महासंघाची मागणी. 10 रुपये, 20 रुपये आणि 50 रुपयांच्या सुट्टे पैसे उपलब्ध करून देण्याची मागणी. लातूरात फुटलेल्या पेपरचे विद्यार्थ्यांकडून रिव्हिजन करून घेतानाचा शिवराज मोटेगावकरचा व्हिडिओ चर्चेत. काही निवडक विद्यार्थ्यांचे रात्री उशिरापर्यंत रिव्हिजन क्लास. व्हिडिओ त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड. तपास यंत्रणा व्हिडिओतील हालचालींचाही अभ्यास करत असल्याची चर्चा. नीटचा फुटलेला पेपर विकत घेणाऱ्या लातूरमधल्या डॉक्टरला अटक. सिद्धिविनायक रुग्णालयाचा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरूरेला बेड्या. शिरूरेनं मुलासाठी नीटचा पेपर विकत घेतल्याचं समोर. चौकशीत काही कागदपत्र, मोबाईल, डिजिटल पुरावे सीबीआयच्या हाती. नीट पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन समोर मास्टर माइंड पीव्ही कुलकर्णीचे शहरातील सुरू असलेल्या इमारतीचं बांधकाम अनधिकृत. आज पालिका प्रशासनानं अधिकारी बांधकामांठिकाणी पुन्हा भेट देणार. त्रुटी आढळल्यास तोडक कारवाईचीही शक्यता. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये सीबीआयची चौकशी. आरोपी मनीषा मांढरेचं मॉडर्न महाविद्यालयातील कपाट, लॉकर आणि डेस्कची तपासणी. महाविद्यालयातल्या अधिकाऱ्यांकडे चौकशी. मांढरेचं महाविद्यालयातील नियुक्तीपत्र, एनटीएतील नियुक्ती सीबीआयनं तपासली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्यानं चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांना सोलापुरातील खासगी ट्युशन चालक फ्री क्लास देणार. सोलापुरातील प्रोफेशनल टीचर असोसिएशनच्या शिक्षकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पेपर फोडणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्याची मागणी. नीट पेपरफुटी विरोधात जयपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन. भाजप प्रदेश कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न. पोलिसांनी आंदोलकांना रोखत त्यांच्यावर पाण्याचा मारा केला. विदर्भात वर्धा, अकोला आणि अमरावतीला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी. सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त. नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना.
विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम. वर्धा जिल्ह्यामध्ये काल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. सेलू तालुक्यातील धानोली इथे एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू. रविवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. विदर्भात दिवसा सूर्य आग ओकतोय, मात्र रात्रीचं तापमानही आता सामान्यापेक्षा अधिक. दिवसभरातली गरम हवा रात्रीच्या ढगांमुळे बाहेर पडू शकत नसल्यानं रात्री तापमान जास्त. अकोल्याला आज उद्या उष्णतेचा रेड अलर्ट. गेल्या आठवड्याभरापासून अकोल्याचा पारा 46 अंशांवर. 29 एप्रिल 2019 मध्ये एप्रिल महिन्यात अकोल्याच्या तापमानाचा 47.2 अंशांचा रेकॉर्ड अद्यापही कायम. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे, खारगाव, खुर्द गावांवर भीषण पाणी टंचाई. 9 गावं आणि 10 वाड्यांचा पाणी प्रश्न ऐरणीवर. पाण्याचे स्रोत असणारे झरे आटले. विहिरीतील गढूळ पाणी पिण्याची गावकऱ्यांवर वेळ. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर गावकऱ्यांचा रोष. वर्ध्यातील तापमानाचा पर्यटनाला फटका. तापमान सतत वाढत असल्यानं सेवाग्रामच्या बापूकुटीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली. गेल्या 2 दिवसात वर्ध्यात सलग 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वाढत्या तापमानामुळे लग्नसराई कमी झाल्याचा परिवहन महामंडळाला फटका. एसटी बसमधील प्रवाशांची संख्या रोडावली. प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे उत्पन्नात घट. अमरावतीमध्ये महावितरणकडून वीज पुरवठा अखंडित राहावा यासाठी ट्रान्सफॉर्मरसाठी कूलरची व्यवस्था. पारा 46 अंशांवर गेल्यानं महावितरणकडून ट्रान्सफॉर्मरची खास काळजी. वाशिम जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई. शेतकऱ्यांच्या दररोज पेट्रोल पंपावरती रिकामे कॅन घेऊन डिझेल मिळवण्यासाठी रांगा. काही शेतकऱ्यांना डिझेल मिळतं, मात्र काही शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप. जळगावातल्या धरणगावात डिझेल मिळावं यासाठी दिवसभर शेतकऱ्यांच्या रांगा. डिझेल मिळवण्यासाठी तब्बल 250 शेतकऱ्यांच्या रांगा. पेट्रोल पंप चालकांकडून शेतकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था. परभणीमध्ये सलग 5व्या दिवशी डिझेल टंचाई. जिल्ह्यातील अनेक पंप बंद. डिझेल टँकरची वाट पाहत वाहनांच्या रांगा. कॅन घेऊन डिझेल भरण्यासाठी अनेक नागरिकांची गर्दी. हिंगोली जिल्ह्यात मागच्या 5 दिवसांपासून डिझेलचा तीव्र तुटवडा. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी मोठ्या रांगा. डिझेल मिळावं यासाठी शेतकऱ्यांचा पेट्रोल पंपावर मुक्काम. लातूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा. ग्रामीण भागात डिझेलसाठी शेतकऱ्यांची धावपळ, तर शहरी भागात पेट्रोलचा अभाव. पुढील काळात इंधनाचा तुटवडा अधिक तीव्र होणार. कांद्याचे दर घसरल्यानं जालना जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात. कांद्याला केवळ 4 ते 5 रुपये किलोचा भाव. शेतकरी हवालदिल. कांदा उत्पादक शेतकरी महिलेचा सरकारवर आसूड ओढत संताप. आज सोनं चांदीच्या दरामध्ये वाढ. सोन्याचे दर 1200 रुपयांनी वाढले. आज जीएसटी शिवाय सोन्याचे दर 1,57,500 रुपये, तर चांदीच्या दरात 2,000 रुपयांची वाढ. चांदीचे जीएसटी शिवाय आजचे दर 2,70,000 रुपये प्रति किलो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.